जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासा विरामा। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाला वंदन करते, श्री रामाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते। आपलं मनाच्या श्लोकांचं चिंतन चालू आहे आणि आज आपण 9वा श्लोक घेणार आहोत। 7व्या श्लोकामध्ये आपण असं शिकलो होतो की मना सर्व लोकांची रे निववावे, म्हणजे लोकांना जर निववलं तर आपला व्यवहार जो आहे तो सुरळीत होतो असं आपण शिकलो होतो। आणि 8व्या श्लोकामध्ये आपण हे शिकलो की जना सर्व परी अंतरी सज्जना निववावे, म्हणजे सज्जनांना निववलं तर आपला परमार्थ सुरळीत होतो। म्हणजे समर्थ आपल्याला कसं वेगवेगळ्या प्रतीने वेगवेगळ्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करतायत बघा, की आपला प्रपंच पण सुरळीत झाला पाहिजे आणि आपला परमार्थ पण सुरळीत झाला पाहिजे। आणि मग या श्लोकामध्ये समर्थ काय शिकवतायत, आधी श्लोक वाचून दाखवते मग चिंतन करणं सोपं जाईल। श्लोक आहे, नको रे मना द्रव्य ते पुढील आंचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे। आता या श्लोकामध्ये काय शिकवू इच्छित आहेत समर्थ आपल्याला, आपला एक मोठा मनोविकार असतो आणि त्या मनोविकाराचा त्याग करण्यासाठी आपल्याला समर्थ या श्लोकात शिकवत आहे। वर पाहता कसा सोपा अर्थ वाटतो बघा, आधी एका शब्दात किंवा एका ओळीमध्ये जर का आपण त्या अर्थाकडे बघायचा प्रयत्न केला या श्लोकाच्या, तर काही आपल्याला अवघड वाटतं का? म्हणजे काय म्हणतायत समर्थ, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, पुढीलांचे द्रव्य नको, म्हणजे म्हणजे परद्रव्याची अभिलाषा तू ठेवू नकोस असं ते म्हणतात। आणि पुढच्या ओळीत काय म्हणतात, अतिस्वार्थ बुद्धी, कारण जर अतिस्वार्थ बुद्धी ठेवलीस तर पाप वाढेल। आणि पुढे त्यांना सांगायचंय की जर का पाप वाढलं तर त्याचं फळ तुला भोगावं लागेल। आणि त्याचं फळ आता आपण शिकलोय की पापाचं फळ काय असतं, तर पापाचं फळ दुःख असतं। आणि शेवटच्या चरणामध्ये त्यांना असं म्हणायचंय की न होता मनासारिखे दुःख मोठे, म्हणजे इतकी स्वार्थ बुद्धी ठेवली म्हणजे एक तर दुःख होतं पाप वाढल्यामुळे, परत स्वार्थ बुद्धी ठेवून पण जर मनासारखं झालं नाही आपल्या तर त्याचं एक वेगळं दुःख होतं। मग इतका सगळा खटाटोप करायचा कशाला? म्हणून तुम्ही काय करा, तर परद्रव्याची अभिलाषा ठेवू नका असं समर्थ म्हणतात बघा। अतिस्वार्थ काय म्हणतात पहिल्या चरणामध्ये, की नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, द्रव्य नको असं म्हटलंय का समर्थांनी? समर्थ काय म्हणतात, पुढीलांचे द्रव्य नको, द्रव्य नको असा विचार नाहीये। म्हणजे असे असे सांगणारे आपला वेदच नाहीत, आपले वेद उगाच नको नको त्या गोष्टी आपल्याला सांगतच नाहीत। आता हा जो पुढचा विचार घेणार आहे तो बऱ्याच जणांना माहिती असणार आहे आणि तो विचार जो आहे तो खूप छान स्वामी गोविंदगिरी महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितलेला आहे। आणि ते वरचेवर हा विचार सांगत असतात की आपल्या वेदांनी, आपले वेद जे आहेत ते 16 मजबूत खांबांवर उभे आहेत। पटकन 16 खांब म्हटले की आपल्याला हा विचार आठवेल आणि तो आता आपला जो विषय आहे चिंतनाचा त्या विषयाची तो सुसंगत आहे म्हणून आपण तो विचार घेतोय। म्हणजे द्रव्यच कमवू नका, पैसा कमवू नका, धन कमवू नका असं सांगायचंय का आपल्या संस्कृतीला, आपल्या वेदांना? असं अजिबात सांगत नाहीये। कारण आपले वेद जे आहेत, आपले 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे 4 वेद जे आहेत ते 16 मजबूत खांबांवर उभे आहेत। त्याच्यामधला पहिला खांब कुठला आहे? मी अगदी शांत या विचारांवर जाणार नाहीये बरं का, कारण फक्त एक स्वतंत्र प्रवचन असं या 16 खांबांवर होईल, इतके ते सुंदर आहेत,
त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तेवढा वेळ आपल्याला त्याला द्यावा लागेल. पण तो संपूर्ण विचार न घेता आता आपल्याला कुठला विचार घ्यायचा आहे, कारण आपलं द्रव्य ते नको रे द्रव्य, कुठलं द्रव्य नको आणि कुठलं द्रव्य हवंय, अशा पद्धतीचा आपला आज विचार करायचा आहे आपल्याला. आणि हे 16 खांब कुठले आहेत? डॉक्टर काकांचा पण एक लेख आहे आणि अशाच पद्धतीचे विचार त्याच्यामध्ये आलेले आहेत. पण हे स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी हे जे बसवलेत 16 खांब, ते इतके छान आहेत की पटकन तो विचार आपल्याला कळतो. ते असं म्हणतात की पहिला खांब जो आहे तो 4 पुरुषार्थांचा आहे. पुरुषार्थ आपल्याला काही नवीन आहेत का? पुरुषार्थ म्हणजे पुरुष म्हणून आपण आधी पण आपल्या प्रवचनांमध्ये, आपल्या चिंतनामध्ये पण हा विचार घेतला असेल आपण, की पुरुषार्थ म्हणजे काय. आणि परत परत ऐकलं तरी काही बिघडत नाही, कारण परमार्थामध्ये पुनरावृत्ती हा दोष नाहीये. म्हणून ऐकूया आपण परत, जर बऱ्याच लोकांना जर माहित असेल तर. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुक्षेते इति पुरुषः, म्हणजे स्त्री शरीर किंवा पुरुषाचं शरीर असं नाही, तर दोनही उभयवाचक शब्द येतो. पुरुष म्हणून जन्माला आले आहात ना तुम्ही, आला आहात ना तुम्ही, तर तुम्ही हे कमवलं पाहिजे, अर्थ म्हणजे प्राप्त केलं पाहिजे असे आपले वेदच सांगतायत. आणि 4 गोष्टी कुठल्या आहेत? धर्म, अर्थ. अर्थ म्हणजे आहे की नाही, अर्थ आपल्याला व्यवस्थित कळतो, जे कमवायचं आहे ते. आणि सांगितलं की कमवा, का कमवू नका, छान कमवा, भरपूर कमवा, म्हणजे द्रव्य नको असा विचारच नाहीये. धर्म, अर्थ, काम. कामना म्हणजे काम म्हणजे कामना ठेवा, इच्छा जर काही असतील तर ठेवा, काही बिघडत नाहीये. पण फक्त त्यांच्या डोक्यावर कोण ठेवलाय? धर्म ठेवलाय. आणि जर तशा आपण जर कामना आणि अर्थ प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर आपण मोक्षापर्यंत जातोय. इतका सुंदर विचार. आपण सगळे खांब पाहणार नाही आहोत, फक्त 16 खांबांचा उल्लेख केला म्हणून ते 16 खांब सांगते एवढंच. तर पहिला खांब जो आहे तो 4 पुरुषार्थांचा आहे. दुसरा खांब जो आहे तो 4 आश्रमांचा आहे. आपल्याकडे किती सुंदर सांगितलं, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. याचाही का आपण विचार करतोय? कारण गृहस्थाश्रमी जो आहे, कारण आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत आणि आपल्या खांद्यावर ओझं बघा किती आहे. म्हणजे जे ब्रह्मचर्य आश्रमात आहेत त्यांचे जे आता शिक्षण घेत आहेत, आपल्या घरी असतील लहान मुलं, त्यांचा सगळ्यांचा भार आपल्या खांद्यावर आहे की नाही? घ्यायचा आहे. वानप्रस्थाश्रम, आपल्या घरचे जर कोणी ज्येष्ठ असतील तर त्यांची काळजी कोणी घेतली पाहिजे? ती आपणच घेतली पाहिजे गृहस्थाश्रमी माणसाने. मग पैसा नको, द्रव्य नको असं म्हणून कसं चालेल? म्हणून हे मधले पुरुषार्थांमधले जे मधले काम आणि अर्थ, या दोघांचा संबंध गृहस्थाश्रमीशी येणारच आहे. ते कसं करावं ते फक्त वेदांमध्ये सांगितलेलं आहे आणि तो पूर्ण विचार आपण पुढे घेणार आहोत. आणि 4 आश्रम कुठले? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हा दुसरा खांब झाला. तिसरा खांब काय? आपले 4 वर्ण आहेत, त्याच्याबद्दल बोलणार नाहीये, फक्त उल्लेख करते, कारण प्रत्येकाबद्दल बोलायला गेलं तर खूप काही आपल्याला ऐकण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. 4 वर्ण कुठले ते आपल्याला माहिती आहे. जर तो वेदांमध्ये विचारायला असेल तर तो किती योग्य असला पाहिजे, कारण वेदांमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सगळं निर्दोष असं असतं. त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये जाती असा शब्द आलेला नाहीये, त्याच्यामध्ये वर्ण आहे. तो फक्त आता घेत नाही, उल्लेख करूया आपण. आणि आपल्या काही मनाच्या वेगळ्या श्लोकांच्या चिंतनामध्ये जर हा अभ्यास येत असेल तर तो आपण घेऊया. आणि शेवटचं जे आहे ते 4 साधना पद्धतींचं आहे. शेवटचा खांब जो आहे तो म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान आणि योग. या 4 साधना पद्धती आहेत जेणेकरून आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. असा छान हे 16 खांब आहेत. का आपण विचार केला? 4 पुरुषार्थांसाठी आपण हे 16 खांब घेतले, कारण पुरुषार्थांमध्ये अर्थ आहे. म्हणजे द्रव्य तुम्ही कमवू नका असं सांगितलेलंच नाहीये. मग पुढीलांचे द्रव्य बघा, आता बारकावा कसा आहे, काय म्हणतात समर्थ, नको रे मना, मनाला समजवतोय आपण की अरे पुढीलांचे द्रव्य नको. मग पुढीलांचे म्हणजे कोण? पुढील म्हणजे आपल्या पुढचे, आणि आपल्या पुढचे म्हणजे आपल्या आधीचे, आपल्या आधी जे आलेत ते या जगामध्ये. म्हणजे कोण? आपले आई वडील, आपले काका मामा, जे कोण असतील ते, त्यांच्याकडनं आपल्याला धन मिळण्याची शक्यता आहे. मग त्यांच्याकडनं तुम्ही धनाची अपेक्षा ठेवू नका. धनाची अपेक्षा ठेवू नका असं म्हणलेलं नाहीये, धन कमवू नका असं म्हणलेलं नाहीये. कारण काय होतं, किती सुंदर काय हा डॉक्टर काकांनी सांगितलेला विचार आहे का आता आपण जो घेणार होतो तो इतका सुंदर एक घडी बसवून टाकली डॉक्टर काकांनी. डॉक्टर काकांची प्रवचनं आहेत ऑनलाईन आणि त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी इतकी सुंदर घडी बसवलेली आहे, मॅप करून टाकलं या विचाराला. म्हणजे या 4
चरण जे आहेत एका श्लोकाचे, डॉक्टर काकांनी असं लिहिलेलं आहे, जर का कुडिलांचे द्रव्यावर तुम्ही अभिलाषा ठेवू नका, त्याच्यावर अवलंबून राहू नका. का असं सांगताना त्यांनी प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे, कारण तसं जर आपण केलं तर आपण निष्क्रिय होऊ, आपण फुकट अवलंबून राहू त्यांच्यावर, म्हणजे आपण निष्क्रिय झालो. आणि आपण निष्क्रिय झाल्यामुळे काय झालं तर आपल्यामधला आळस वाढतो. बघा कसं कसं त्यांनी मॅप केलंय, बघा किती सुंदर. आणि आपल्यामधला आळस वाढला याचा अर्थ आपल्यामधला तमोगुण वाढला. आणि जिकडे तमोगुण असतो तिकडे सत्वगुण असेल काय? आणि सत्व जर नसेल तर परमार्थ घडेल का? काय सुंदर सोप्प करून सांगितलंय. का नको पुढीलांचं, पुढीलांचे द्रव्य का नको, अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. आता द्रव्य आपल्याकडे कुठल्याही पद्धतीने आलं असेल समजा, बरं का, म्हणजे आपण स्वतः कष्ट करून कमवलेलं असेल किंवा आपल्याला प्रारब्धामुळे वडिलोपार्जित येतं की आपल्याकडे, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. पण अपेक्षा ठेवू नका, ते आलं वडिलोपार्जित तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये स्वतःची आसक्ती, अपेक्षा, त्याच्यामध्ये आपल्याला वाईट वाटणं, त्याच्यामध्ये अडकणं, भांडून ते घेणं, याच्याबद्दल आक्षेप आहे. हा आक्षेपाचा विचार आहे. एरवी ते आलं तर ते नको म्हणायचं नाही, तर तो मूर्खपणा ठरेल. मग नको नको, समर्थांनी सांगितलंय पुढीलांचे द्रव्य नको म्हणून मला नको, असं करू नये, असं सांगायचंच नाही त्यांना. बघा आपल्याकडे जे धन असतं, आज मुख्य विचार जो आहे ना तो या द्रव्याला उद्देशून आहे. आणि जो काही विचार आपण आज घेणार आहोत, बघणार आहोत, तो सगळा शास्त्रांनी सांगितलेला आहे किंवा संतांनी सांगितलेला आहे. कुठलाही असा ऐकीव किंवा कुठेतरी तरी ऐकलंय म्हणून मांडायचा प्रयत्न करणार नाही. जोपर्यंत संत सांगत नाहीये, जोपर्यंत शास्त्रामध्ये तो उल्लेख झालेला नाहीये, त्याशिवाय आपण तो विचार घेणार नाही. आपल्या अभ्यासाची पद्धतच ही आहे. बघा आपल्याकडे जे द्रव्य असतं त्या द्रव्याकडे पाहिजे, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. द्रव्याकडे कुठल्या दृष्टीने आपण पाहतोय आहे, प्रत्येकाकडे थोडंफार धन ज्या काही पद्धतीने ते आलेले आहे, त्या धनाकडे पाहायचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. आपण शास्त्रीय विचार घेतोय, बरं, संतांनी मांडलाय आणि हा विचार तो कुठला दृष्टिकोन आहे. बघा हा विचार जेव्हा मी पहिल्यांदा वाचला तेव्हा माझ्यासाठी तो संपूर्णपणे नवीन होता आणि तो इतका सुंदर वाटला विचार, नवीन होता हा. एक आहे अधम दृष्टिकोन, अतिशय खालच्या पातळीवरचा दृष्टिकोन, पैशाकडे पाहायचा, कुठल्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहतो द्रव्याकडे. एक आहे मध्यम दृष्टिकोन आणि एक आहे उत्तम दृष्टिकोन. आणि आपण प्रत्येकाने एकदा की आपल्याला दृष्टिकोन काय शिकवतोय आणि काय सांगतोय असं आपण जेव्हा ऐकू तेव्हा आपण स्वतः ठरवावं की आपण इथे कुठं बसतो. आपण सुरुवातीला अगदी सुरुवात करतोय हा विचार तेव्हा आपण मध्यम दृष्टिकोनापासून सुरू करूया. म्हणजे मध्यम दृष्टिकोन म्हणजे काय हे सांगताना आपण एक समजून घ्यायच्यासाठी असं आपण विचार करू की एक गृहस्थाश्रमी आहे माणूस समजा, आणि मध्यम वयाचा गृहस्थाश्रमी आहे. म्हणजे काय की आता त्याचा गृहस्थाश्रम जो आहे तो मध्यावर आलाय, नवीन प्रपंच, नवीन पद्धतीने प्रपंचाची सुरुवात नाहीये, तो स्थिर झालाय त्या प्रपंचामध्ये. त्याची बायको चांगली आहे, त्याची मुलं शिकून आता मोठी होत आहेत, आणि समजा त्याच्या घरी त्याची आई राहत असेल. बघा आता कसा वेगळ्या पद्धतीने आपण हा विचार समजून घेतोय. बघा समजा त्याच्या घरी त्याची आई राहत असेल तर हा मध्यम वयातला गृहस्थाश्रमी जो असतो तो आता आपल्या आईला सांगतो की आई आतापर्यंत तू खूप कष्ट केलीस, आता तू काय कर, बायको पण चांगली आहे, आता तू काय कर की आता तू आराम करायचास, तू अजिबात आता काम करायचं नाहीस. मग आपण तो गृहस्थाश्रमी काय करतो की आतली एखादी खोली तिच्यासाठी मुद्दाम राखीव ठेवतो की इथं तू आराम करायचास, हा मग तिच्यासाठी एक कॉट स्पेशल, इथं तू आराम करायचास, आता तू काम करायचं नाहीस. म्हणजे तिची जास्तीत जास्त सोय, तिला सांभाळायचा प्रयत्न तो गृहस्थाश्रमी करतो. हा विचार कळला की नाही? आता आपण ज्या पद्धतीने द्रव्याकडे बघतोय त्याचा मध्यम दृष्टिकोन काय आहे, तर ज्या पद्धतीने हा गृहस्थाश्रमी आपल्या आईची काळजी घेतो त्या पद्धतीने मनुष्याने त्या धनाची काळजी घेऊ नये, असा विचार आहे. वेगळा वाटला की नाही विचार? का? म्हणजे तो गृहस्थाश्रमी तो माणूस काय करतो, तो धन तर कमवतोय आणि तो धन कमवून खूप दिवस पण झालेत समजा, आणि तो काय करतो त्या धनाला आतल्या कपाटात ठेवतो फक्त. म्हणजे तो स्वतः पण त्याचा उपभोग घेत नाही आणि दुसऱ्याला पण त्या धनाचा आता तू आराम करायचा, धन आणलंय कमवून, कष्ट केले धन मिळवण्यासाठी,
खूप कष्ट केले, आता धनाने आतमध्ये राहायचं, म्हणजे ना स्वतःला त्याचा फायदा ना बाकी समाजाला त्याचा फायदा, फक्त आतमध्ये साठवून 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 वाढवायचं. आता दृष्टांत नेहमी एकदेशी असतात ना, फार लॉजिकचा विचार करायचा नाही, या दृष्टांतामधनं काय शिकायचं तेवढंच घ्यायचं. तर फक्त स्वतःच आराम करणं, त्याला वापरायचंच नाही आणि आतल्या खोलीत जपून ठेवणं, म्हणजे आतल्या कपाटात ते धन फक्त ठेवणं, हा मध्यम दृष्टिकोन आहे असं शास्त्र सांगतं. मग एक अधम दृष्टिकोन आहे. मग अधम दृष्टिकोन कुठला, आता ते अवघड नाही सांगायला, की जेव्हा एक गृहस्थाश्रमी, म्हणजे ज्या पद्धतीने एक गृहस्थाश्रमी आपल्या बायकोची काळजी घेतो, आपल्या पत्नीची काळजी घेतो, अधम दृष्टिकोनाबद्दल विचार चाललाय हा. किती वेगळ्या पद्धतीने हा विचार मांडलाय बघा शास्त्रामध्ये. ज्या पद्धतीने एक गृहस्थाश्रमी आपल्या पत्नीची काळजी घेतो, तसं माणसाने धनाची काळजी, द्रव्याची काळजी घेऊ नये. लॉजिक आधीच जे आहे ते आपल्याला कळलं, आपण शिकतोय. म्हणजे काय, तर तो गृहस्थाश्रमी जो असतो तो बायकोचा फक्त स्वतःच उपभोग घेतो, तो इतरांना भोग घेऊ देतो का, घेऊ देईल का? म्हणजे बायकोच्या बाबतीत बरोबरच येते, नाहीतर तिकडे गोंधळून बसायचा, आणि तसा करत नाही म्हणा आपण. पण तरी तसं जे धन त्यांनी कमवलेलं असतं, त्या धनाचा उपभोग फक्त त्यांनी स्वतःने घेतला, हे माझंच, असा जर विचार केला तर त्या दृष्टीला, द्रव्याकडे बघण्याच्या त्या दृष्टीला अधम दृष्टिकोन म्हटला गेलेला आहे. मग अजून एक दृष्टिकोन आहे, तो म्हणजे काय, तर तो दृष्टिकोन म्हणजे उत्तम दृष्टिकोन. मग उत्तम दृष्टिकोन म्हणजे काय, आपण ज्ञानेश्वरी मधल्या एका ओवीचा आधार घेत आहोत बरं का हा विचार समजायला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात की अगा आत्मजेच्या विषयी जीवू जैसा निराविलाशी. म्हणजे काय, आत्मजेच्या विषयी, अगा आत्मजेच्या विषयी म्हणजे आत्मज, आपण रामरक्षा म्हणतो बघा, तेव्हा शिरोमे राघव पातू भालम दशरथात्मजा, दशरथाचा आत्मज असा जो राम आहे, अशा रामाने माझ्या कपाळाचं रक्षण करायचं आहे, असं आपण म्हणतो की रामरक्षेमध्ये. आत्मज शब्द तिकडे आपण ऐकलाय किंवा आपल्या मुखातनं उच्चारला गेलाय. आत्मज म्हणजे एका पित्याला सगळ्यात जवळचं कोण असतं, आत्मज, आत्मापेक्षा जवळचं काहीच नाही. आत्म्या इतकं, आता आत्म्यासाठी जवळ आणि लांब असं काही शास्त्रीय विचार नसतात बरं. समजून घेण्यासाठी आपला विचार चालला की आत्म्यापेक्षा काहीच जवळचं नाही. का जवळचं नाही, कारण आपणच आत्मस्वरूप. मग आत्म्या इतकं जवळचं जर कोणी पित्याला असतं तर तो म्हणजे आपला पुत्र, जसं दशरथाला आपला मुलगा राम आत्मज. तसं इथे काय आलंय बघा, या ओवीमध्ये काय उल्लेख आलाय, अगा आत्मजेच्या विषयी जीवू जैसा निराभिलाषी. पुढे सांगण्याची गरज आहे का, कळतं की नाही बरोबर. म्हणजे जसं एक गृहस्थाश्रमी आपल्या मुलीच्या बाबतीत, आता आत्मजा आपल्या मुलीच्या बाबतीत तो तिची अभिलाषा ठेवेल का, तिचा भोग तो घेईल का, तो तिच्याकडे कुठल्या पद्धतीने बघतो. म्हणजे जेव्हा एक मुलगी त्याच्या घरी जन्माला येते तेव्हाच त्याला माहिती असतं की एक दिवस तिचं लग्न करून तिला पाठवायचंय, तरी पण तो योग्य पद्धतीने तिचं संगोपन करतो, तिला मोठा करतो, तिला उत्तम शिक्षण देतो आणि एक योग्य स्थळ बघून तिचं लग्न लावून देतो. तसं काय सुंदर विचार आहे बघा, अगा आत्मजेच्या विषयी. तसं त्या पद्धतीने जसा एक गृहस्थाश्रमी आपल्या मुलीकडे पाहतो, त्या पद्धतीने प्रत्येक गृहस्थाश्रमीने जे कोण धन कमवतायत त्यांनी उत्तम दृष्टिकोन काय आहे, तर त्या धनाकडे त्या दृष्टीने पाहावं. म्हणजे धन कमवच नाही असं नाही, पैसा मिळवावा, भरपूर मिळवावा, का नको सांगितलंय, मिळवावा. पण जेव्हा आपण तो मिळवतो तेव्हा आपली दृष्टी कशी हवी, तर हे माझं नाही, एक दिवस हे आपल्याला, आणि वाढवायचं पण आहे, म्हणजे जेवढं म्हणजे राहू देत बाबा, कशाला वाढवायचं, द्यायचंच आहे तर कशाला जास्त कमवायचं असं नाही, ते मिळवायचं, योग्य पद्धतीने ते वाढवायचं. काही इन्व्हेस्टमेंट कराय, काय तुम्हाला आजच्या काळात जे काही योग्य आहे ते सगळं करा, वाढवा, आणि एक दिवस योग्य ठिकाणी म्हणजे सत्पात्री ते दान करा. हा उत्तम दृष्टिकोन झाला आणि शास्त्र शिकवते आपल्याला हा विचार. किती सुंदर, किती व्यापक आपल्याला व्हायला हे सगळे आपले वेद, आपले संत हे आपल्याला शिकवत आहेत. आणि सत्पात्री हे फार महत्वाचं आहे बरं, कारण सत्पात्र नक्की कुठलंय,
तिकडे पण आपल्याला गोंधळ असतो. आणि सगळं एकतर आपल्याला आपलंच वाटत असतं, का द्यायचं. एक माणूस असतो, तो रिटायर होतो आणि रिटायर झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळायला लागते आणि एक अमाऊंट मिळते. रिटायर झाल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात की नाही, तर असं एक मोठी अमाऊंट त्याला मिळते आणि प्रत्येक महिन्यात पेन्शन पण मिळत असते. त्याचा मुलगा काहीच करत नसतो. तो काय करतो, ते सगळे पैसे वडिलांचे काढून घेतो स्वतः आणि प्रत्येक महिन्याला पेन्शन पण काढून घेत असतो तो प्रत्येक महिन्याची. आणि त्याच्यामधले 10, 15, 20 रुपये आपल्या वडिलांना हे घ्या, रोज खर्च करा तुम्ही याच्यामधले काय, असं देत असतो. आता खरं म्हणजे सगळे पैसे कोणाचे आहेत, वडिलांचे. आणि याचा आविर्भाव काय आहे, जणू हा उपकारच करतोय आपल्या वडिलांवर, ह्या पैसे म्हणजे त्यांचेच पैसे, त्याच्यामधले थोडेसे काही देऊ करतो. आता हा जो विरोधाभास आहे हा आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असतो बरं. कारण सगळे पैसे खरं म्हणजे ते भगवंताचे आहेत आणि त्याचे पैसे ते आपण आपलेच समजतो आणि त्याच्यामधलं थोडंसं काहीतरी करून कुठेतरी दान दिल्यासारखं आपण करतो आणि आपल्याला आपण मोठे असं वाटतं. मग हा विचार योग्य आहे का. आणि परत ते योग्य स्थळ असतं का, ते त्याला दान म्हणायचं का, त्याच्या बाबतीत पण आपल्याला नक्की माहित नसतं. बघा वेगवेगळ्या पद्धती आहेत बरं. पैसे आपण देतोय बाहेर, कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपण खर्च करतोय. समजा एक प्रकार असतो, त्याला म्हणतात वर्गणी, हो की नाही. आपल्या घरी इकडे भारतामध्ये, तुमच्याकडे येतात की नाही माहित नाही, अमेरिकेमध्ये बरेच लोक आहेत, पण भारतामध्ये गणपती किंवा आता होळी येईल, होळीसाठी सण साजरा करण्यासाठी घरी टिंग टॉंग बेल वाजते आणि मग काही मंडळ, काही संस्था आपल्याकडे पैसे मागायला येतात आणि मग आपल्याला मनात म्हणजे गळे पडू असं ते आपल्या गळ्यातच पडतात आणि जबरदस्तीने म्हणजे मनात इच्छा नसताना आपण जे देतो, हे काय त्याचं खरं त्याची व्याख्या नाही बरं का, पण आपला सगळ्यांचा अनुभव की मनात इच्छा नसताना आपण जे देतो त्याला वर्गणी असं म्हणतात. त्याला वर्गणी म्हणूया. अजून एक प्रकार असतो, त्याला देणगी असं म्हणतात, देणगी. मग देणगी आपण कुठे देतो, आठवा बरं सगळ्यांना अनुभव आहे की आपण देवा एखाद्या तीर्थक्षेत्री जातो, कुठल्या तरी मंदिरात जातो, तिकडे काय ते आपल्या मागे पडत नाहीत की तुम्ही पैसे द्या, तिथे आपण स्वतः जातो, स्वतः एखादी रिसिप्ट फाडतो, काहीतरी पैसे देतो, मग त्याला म्हणायचं देणगी. अजून एक प्रकार आहे, त्याला म्हणतात मदत. बघा बारीक विचार आहे पण महत्वाचे, कारण सत्पात्री दान गेलं पाहिजे असं शास्त्राचं शिकवणे. दुसरीकडे देऊ नयेत असं नाहीये, फक्त त्याला दान म्हणायचं नाही. मग त्याला हे काय वर्गणी देणगी काय म्हणायचं ते म्हणायचं मग. आणि दानाचं महत्व वेगळं आहे. मग एक असते मदत. मदत करतो की नाही आपण, काही गरजू लोकांना, गरीब असतात लोक, त्या गरिबांना ते गरजेचं पण आहे, ते केलंच पाहिजे, नाही असं नाही, पण त्याला मदत म्हणायची. म्हणजे जे गरिबांना आपण देतो, अन्न देतो, कधी काही पैसे काढून देतो, कधी वस्त्र देतो, गरजू लोकांना, भुकेल्या लोकांना अन्न देतो, त्या सगळ्याला म्हणायचं मदत. बघा भीक आणि भिक्षा याच्यामध्ये पण फरक आहे. कारण भीक जी असते ना त्याच्यामध्ये याचना असते, समोरच्याची याचना, आणि भिक्षा जी असते ती आपल्याला देणाऱ्याला कृतार्थ करते. तनुनिर्वाहा आवश्यकमी यत्ने संपादावे, अधिक लाभता सत्पात्री ते दान सुख घ्यावे. पुढे जी आहे त्याला म्हणतात दान. तनुनिर्वाह, परत म्हणते काय सुंदर शब्द आहे, तनुनिर्वाह आवश्यकमी. तनुच्या निर्वाहासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं करा ना, ठेवा तुमच्यासाठी. त्याला वेद किंवा शास्त्राचा नकार नाहीच आहे, हाच आपला मूळ विचार आहे. तनुनिर्वाह आवश्यकमी यत्ने संपादावे, ते करा, त्याचे यत्न करा, प्रयत्न करा, ते संपादन करा. अधिक लाभता, अधिक जे मिळालेलं आहे ते सत्पात्री दान सुख घ्यावे. दान सुख द्यावे म्हटलेलं नाहीये, म्हणजे आपण दिल्याने आपण मोठे होतो असं नाहीये. ज्याला आपण देतोय ते मोठे आणि आपण कृतार्थ होतो, कारण आपण ते देऊ शकलो. भगवंताने आपल्याला इतकं दिलं की आपण ते देऊ शकतो, म्हणून कृतार्थपणा त्याच्यामध्ये आपण ठेवला पाहिजे. आणि सत्पात्री, सत्त फार महत्वाचा विचार आहे. आता खरं मुख्य विचार येतोय की दान म्हणजे काय. दान त्यालाच म्हणतात जे सत्पात्री जातं. बाकीचे आपण नावं आता पाहिलीत. मग सत्पात्र कुठलं, जे सतला धरून काम करतायत, ज्या संस्था, जी मंदिरं सतला धरून आहेत, सत्याला धरून आहेत, परमार्थ वेदांत शास्त्राला धरून आहेत, त्याला म्हणायचं सत्पात्र. आणि तिकडे जेव्हा आपले पैसे जातात
आपण दिलं जातं त्याला सत्पात्री दान असं म्हणतात. बघा किती बारीक विचार आहे. आणि आपण बऱ्याच ठिकाणी आपल्याला जसं वाटतं तसं आपण देत असतो, त्याच्यामध्ये काही चूक नाहीये. पण सत्पात्री तेवढ्या पद्धतीने तेवढ्या प्रमाणात ते सत्पात्री पण गेलं पाहिजे. म्हणून कसं बघा, दोन गोष्टींचा आपण विचार करतोय, म्हणजे नको रे म्हणा द्रव्य ते पुढीलांचे. कारण ते द्रव्य जर नको त्या पद्धतीने आलं आपल्याकडे, पुढीलांकडनंच नाही, आपण कमवायची पद्धत पण जर ती अयोग्य असेल तर परत पुढचं सगळंच गणित चुकतं. म्हणजे दोन गोष्टींचा आपण मुख्य विचार करणार होता. एक म्हणजे आपल्याकडे कुठल्या पद्धतीने धन येतंय, ते द्रव्य येतंय, म्हणजे त्याचं अर्जन कुठल्या पद्धतीने अर्जन करतोय आपण, एक विचार. आणि दुसरा विचार, कुठल्या पद्धतीने त्याचा विनियोग करतोय, त्याचा वापर करतोय, त्याचा उपयोग आपण करून घेतोय. कारण आपण श्रीसुक्त म्हणतोय आणि श्रीसुक्तामध्ये आपण म्हणतोय की अगं तू लक्ष्मी मला हवीच आहेस, तू घरी का नकोयस. म्हणजे आपण तिला म्हणतो अश्वपूर्वम रथमध्यम हस्तिनाद प्रबोधिनी. म्हणजे अश्वावर बसून, अश्वाच्या घोड्यावर बसून हत्ती आजूबाजूला आहेत, ये तू. म्हणजे याचा अर्थ काय की उघड्या दाराने, समोरच्या दाराने तू ये माझ्याकडे. तिला नको म्हणायचंच नाहीये. उलट तिला आपण त्याच्यामध्ये म्हणतो की ताम आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनी. अशा पद्धतीने म्हणजे तू न जाणारी लक्ष्मी, एकदा की तू आलीस की माझ्याकडेच राहा, असं पण म्हणतोय आपण श्रीसुक्तामध्ये. श्रीसुक्त किती सुंदर आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे द्रव्य नको असा आपण विचार नाही करायचा. फक्त कुठल्या पद्धतीने ते येत आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण त्याचा विनियोग करतोय, हा फार महत्वाचा आहे. आणि हा विचार सगळ्या संतांनी, शास्त्रांनी एकसारखाच सांगितलंय. आपण प्रत्येक वेळेला विचार घेताना कुठल्या तरी वेगळ्या संतांनी पण असंच सांगितलं आहे का, असा आपण एक आधार घेत असतो. असाच एक श्लोक नाथ भागवतात म्हणजे एकनाथ महाराजांनी सांगितलंय. बघा किती साम्य आहे. म्हणजे आपण एका ग्रंथाचा अभ्यास करताना, आता आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतोय, पण आपला पॅरलली बाकीच्या ग्रंथांचा पण इनडायरेक्टली अभ्यास होतोय. कारण आपण तो विचार घेताना बाकीच्या ग्रंथांमध्ये, बाकीच्या संत ग्रंथांमध्ये कुठला विचार येतोय तो कायमच घेत असतो. एकनाथ महाराज बघा काय म्हणतात, धनगमनी अति कष्ट. म्हणजे मिळवताना अति कष्ट, धनगमनी धन कमवताना धनगमनी अति कष्ट. म्हणजे आणि दुसरं जाताना पण धनरक्षणी कलह श्रेष्ठ, धननाशे होय हृदय स्फोट, इहलोकी कष्ट धनलोभ्या. हा जो धनलोभी असतो ना, त्याला नको नको ते कष्टच भोगावे लागतात. म्हणून कशाला नको त्या फंदात पडताय. नको रे म्हणा द्रव्य ते पुढीलांचे, नको त्या पद्धतीने आलेलं धन आपल्याला नकोच, असं समर्थ आपल्याला शिकवत आहे. कारण काय माहितीये का, आपल्याला गरजेपेक्षा जास्त जेवढं गरजेचं आहे तेवढं कमवण्यासाठी नाहीच आहे बघा. पण गरजेपेक्षा बघा व्यासांचं एक वचन आहे आणि काय सुंदर शिकवतात आपल्याला व्यासमुनी. व्यास असं म्हणतायत, 3 गोष्टींबद्दल त्यांनी सांगितलंय की जर का आपल्याला गरजेपेक्षा जास्त 3 गोष्टी, कुठलं, धन, अन्न आणि सोनं, म्हणजे द्रव्य, अन्न आणि सोनं, हे जर गरजेच्या पेक्षा जास्त आपण जर कमवलं, बघा आपण परत शास्त्राचा विचार घेतोय, ते कमवू नये असं त्यांना सांगायचंय. आणि स्कंद पुराणामध्ये हा श्लोक आलेला आहे, अध्याय 14वा 8वा श्लोक, 7वा स्कंद पुराण. मी वाचून दाखवते तो श्लोक, काय सुंदर आहे आणि काय सांगतायत बघा त्याच्यामध्ये. म्हणजे गरजेपेक्षा जास्त जे काही आपल्याकडे असतं त्याला काय म्हटलंय शास्त्राने ते आपल्याला कळतं. कारण ते सांगणं व्यासांचं आहे, व्यासांनी पुराण लिहिलेली रात्र. ते असं म्हणतात, यावद ब्रियते जठरम तावत स्वस्तम ही देहिनाम. यावद ब्रियते जठरम, जठरम म्हणजे पोट. पोटाला जितकी भूक आहे तेवढं खा. मग हे आता अन्नाबद्दल पण हा विचार आहे, हा द्रव्याबद्दल पण आहे आणि ह्या सोन्याबद्दल पण आहे. कारण सांगणं जे आहे ते व्यासांचंच आहे की पोटाला जितकी भूक आहे तेवढं तुम्ही खा, कारण देहाला ते पचन होणार आहे, ते स्वस्थ तुमचा देह राहणार आहे. बघा साधा विचार आहे की जर का भूक नसताना जास्त खाल्लं तर काय होतं, अपचन होतं आणि ते बाधतं, आपल्याला बाधतं ते. आणि सारखंच असं खात बसलो तर चरबी वाटते, नंतर कुठले कुठले रोग होतात, हे आपल्याला काही नव्याने सांगायला हवं का. सुरुवातीचं वचन जे आहे ते अगदी आपल्याला पटतंय, म्हणजे सोपं आहे. बघा, यावद ब्रियते जठरम तावद स्वस्तम ही देहिनाम. पण पुढे ते आपल्याला शिकवायचंय
व्यासांना ते असं म्हणतात, अधिकम योगी मन्यते, अधिक, अजून जास्त. त्याला काय म्हटलंय बघा, म्हणजे आपल्या सगळ्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडे हे जास्त अधिक, कारण आपल्याला अधिक आहे असं कधी वाटतच नाही. खूप सूक्ष्म विचार आहे, प्रत्येकाने आपापल्यासाठी तो लावायचा आहे. अधिक, अधिकम योगी मन्यते सस्तेनो दंडमर्हती. सस्तेनो, तो स्तेन म्हणजे चोर. काय सांगितलंय की ज्याच्याकडे अधिक तो ठेवतोय त्याला शास्त्र चोर म्हणतंय. आणि शासन काय करतं, जर कोणी चोरी केली तर शासन काय करतं, तर त्याला दंड देतं. तसं आपण दंडाला मग आपल्याला दंड भोगावा लागतो पुढे. काय सुंदर सांगणं आहे बघा. आणि अधिक हे कधी असतं हे आपल्याला पटलेलंच नसतं. याचा अर्थ जास्त कमवूच नाही, आता आपण जे करतोय ते सगळं चुकीचं आहे असं आहे का? आपण शास्त्र विचार, वेदांमधले जे विचार आहेत ते फार योग्य पद्धतीने समजून घेतले पाहिजेत. कारण अगदी पूर्वी एकतर काळानुसार, देश काल आणि परिस्थितीनुसार आधी वेदांमधले जे वचन आहेत ती पण आता बदलत गेलेली आहे. माझ्या माहितीनुसार आत्ताच मागच्या महिन्यात मला असं वाटतं की खूप ज्येष्ठ लोक आत्ताच्या काळातले गोविंदगिरी महाराजांसारखे किंवा दाते पंचांग ज्यांनी केलेलं आहे, तर कालानुसार जे बदल जे आहेत त्याच्यावर त्यांनी नवीन सगळे जे काही नियमावली आहे, म्हणजे धर्मसिंधू, निर्णय सागर, हे सगळे ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथांमधले जे बदल आजच्या स्थितीला योग्य असे काय हवेत याच्यावर एक पुस्तक प्रकाशित झालंय मागच्याच महिन्यात. म्हणजे वेद हे असंच असलं पाहिजे असं अट्टहास नाही, आणि नको त्या बाबतीत अट्टहास वेदांचा नाहीच आहे. फार व्यापक आहेत वेद. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी काय ते काळ, म्हणजे युग कुठलं असेल, सत्ययुग, त्या काळी 3 दिवसा गृहस्थाश्रमी माणसाने 3 दिवसापेक्षा अधिक संचय करू नये असं होतं पूर्वी. मग त्याच्यानंतर ते 1 वर्ष झालं. पण आत्ताच्या काळात तसा विचार नाहीये. वेद व्यापक आहेत, संत व्यापक आहेत. ते असं म्हणतायत की तुम्ही योग्य पद्धतीने धनाचा संचय करा. योग्य पद्धत काय मग, की तुम्ही मुलाबाळांचं, तुमच्या कुटुंबाचं योग्य पद्धतीने तुम्ही काळजी घेऊ शकाल. तुमच्या मुलांचं संगोपन तुम्ही करू शकाल. त्यांचं शिक्षण, फक्त त्यांचं शिक्षणच काय, पुढे त्यांच्या उपजीविकेचं साधन मिळेपर्यंत, म्हणजे ते त्यांच्या मार्गी त्यांना नोकऱ्या, म्हणजे मुलांना नोकऱ्या लागेपर्यंत. म्हणजे काही कमी सांगतायत का वेद? मुलांना उपजीविकेचं साधन मिळेपर्यंत, शिवाय आपल्या म्हातारपणाची सोय होईपर्यंत तेवढ्या धनाची काळजी घ्या ना तुम्ही, तेवढा संचय करा. पण त्याच्यापेक्षा अधिक जे होतंय त्यांना चोर असं म्हटलेलं आहे. आणि मग किती अधिक आणि किती कमी हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं. का असा विचार झालाय वेदांमध्ये? का फक्त कमवूच नाहीत का? कारण वेदांमध्ये फक्त एका व्यक्तीचा विचार नाहीये. वेद जेव्हा विचार करतात, शास्त्र जेव्हा विचार करतं, संत जेव्हा विचार करतात, ते सामाजिक उन्नतीचा विचारही करतात, सामाजिक सुखाचा विचार करतात. बघा, जर का तिकडे वेदांमध्ये जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर अर्थशास्त्राचं आपण गणित मांडलं तर अर्थ व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये संघर्ष होणारच नाहीये. इतकं सुंदर त्या वेदांमध्ये सांगून ठेवलेलं आहे सगळं. म्हणजे संपत्तीचं इक्वल डिस्ट्रीब्युशन असं वेदांच्या अर्थशास्त्रात आहे. काय वेद व्यापक आहेत बघा. म्हणजे एका ठिकाणी व्यासांनी असं सांगितलेलं आहे की तुमचं द्रव्य जे आहे, तुमचं कमवलेलं द्रव्य जे आहे ते तुम्ही कुत्र्यांना, बघा, कुत्र्यांना, चांडाळ, प्राणी आणि पतित यांना द्या आणि मग स्वतः ते ग्रहण करा, स्वतः त्याचा उपभोग घ्या त्या धनाचा. का असं सांगितलेलं आहे? कारण या ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये काय काय आपण नावं घेतली, कुत्रा, चांडाळ, पतित आणि प्राणी, या योनीमध्ये सहसा त्यांना खायला अन्न लगेच मिळत नाही. मग त्यांना आयदर तुम्ही अन्न द्या किंवा अन्न तुमच्या द्रव्याने विकत घ्या ते अन्न आणि मग त्यांना खायला द्या. म्हणजे प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या उन्नतीची सोय, फक्तच माणसाची नाही, अखिल सृष्टीची सोय याचा विचार या वेदांमध्ये आहे. म्हणून आपलं जे धन असतं ते कधीच फक्त आपलं नसतं. पण आपण आता सध्या काय बघतोय, परिस्थिती अशी आहे की अन्यायानेच आपल्या ग्रुप मधले नाही बरं आपण, नाहीतर प्रवचनांना आपण गेलोच नसतो, कारण उत्तम विचार आपण जे ऐकतो आहोत ते असं नाही करत आहेत. पण आपल्याला अनुभव आहे की आपल्या आजूबाजूला जे राहणारे असतात ते किती वेगवेगळ्या पद्धतीने धन कमवतात.
आणि तरी पण त्यांचं चाललंय की व्यवस्थित आहे की नाही, आपल्याला अनुभव आहे की नाही, की नको नको त्या पद्धतीने धन कमवत आहेत, तरी पण घरदारं आहेत त्यांची, मुलं बाळं आहेत त्यांना, गाड्यांमधनं फिरतायत, नातवंडांबरोबर आनंदात आहेत. मग असं कसं, हे कसं काय, याची सांगड म्हणजे जे काही आपल्याला वेदांमध्ये शिकवलं गेलेलं आहे, शास्त्राने शिकवलं गेलेलं आहे, आणि आता जी परिस्थिती चालू आहे त्याची सांगड कशी, त्याची संगती कशी लावायची. बघा, शास्त्र कधीही खोटं बोलत नाही. शास्त्रामधलं अजून एक वचन, आपण जे म्हटलं की सगळे विचार जे घेणार आहोत ते शास्त्राला धरून, संत विचारांना धरून आणि वेदांना धरून असे विचार आहेत. शास्त्र अजून एक म्हणतं की अन्यायोपार्जितम वित्तम दशवर्षांनी तिष्ठती प्राप्तेचे एकादशे वर्षे समूलम तद विनश्यती. म्हणजे काय, काय सुंदर, बघा काय छान शिकवणं आहे आपल्याला, आणि अलर्ट करते आपल्याला की अन्यायोपार्जितम, अन्यायाच्या मार्गाने जर आपण धनाचं वित्त दिले, तिकडे अन्यायोपार्जितम वित्तम, जर आपण अन्यायाच्या मार्गाने जर आपण धनाचं अर्जन केलं असेल, धन कमवलेलं असेल समजा आपण, तर ते 10 वर्ष शास्त्राप्रमाणे, शास्त्राने सांगितले की 10 वर्ष राहतं ते तिथे. पण 11वे वर्ष पुढची ओळ काय म्हणते, प्राप्तेचे एकादशे वर्षे समूलम विनश्यती. 11वं वर्ष लागताच ते धन जे असतं ते मुळासकट, समूल मुळासकट आपला नाश करायला लागतं ते द्रव्य. आणि तरी पण आपण असं म्हणतोय की नाही, त्या ज्या लोकांना आपण बघतोय त्यांचं चाललंय की व्यवस्थित, वर्षानुवर्ष वाईट पद्धतीने पैसा कमवतायत, तरी पण त्यांचं चाललंय. विचार येऊ शकतो आपल्या मनात, येतात बारकावे, असं कसं त्यांचं चाललंय. समूलम विनश्यती असं जेव्हा म्हटलं गेलेलं आहे, त्याचा अर्थ थोडासा जवळ जाऊन बघावं त्यांच्या आपण, सूक्ष्म. बाहेरून सगळं छान दिसतंय, पण जवळ गेल्यानंतर, सूक्ष्म विचार केल्यानंतर कळतं की ते धन त्यांनी जे कमवलेलं असतं त्याच्यामध्ये त्यांना सुख मिळत नाहीये. त्यांची मुलं त्यांचं ऐकत नाहीत, मुलं व्यसनी निघतात, सुना बाहेर जाऊन पैसे उडवतात, एखादा रोग कायमस्वरूपी आपल्याला येऊन जडून जातो, आणि नको नको त्या पद्धतीने आपले पैसे खर्च व्हायला लागतात. होतं की नाही बघा खरं. म्हणून धन जे येत आहे आपल्याकडे ते योग्य पद्धतीनेच आलं पाहिजे. भांडून, वडिलोपार्जित भांडायला गेलो, नको त्या पद्धतीने पैसा कमवायला गेलो, तर त्याच्यामधनं खरं सुख आपल्याला मिळणार नाही. म्हणून समर्थांना सांगायचे, नकोच अशा पद्धतीच्या धनाच्या मागे तुम्ही पडूच नका. तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, प्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगाबद्दल जास्त न बोलता फक्त तो अभंग वाचून दाखवते, कारण आजच्या आपल्या विचाराची तो सुसंगत आहे, फक्त वाचून. कारण त्याच्याबद्दल परत बोलत बसलो, कारण प्रत्येक ओळ, प्रत्येक चरण महत्वाचं या अभंगामध्ये. आणि आपण गृहस्थाश्रमी आहोत, आपल्या आश्रमासाठी किती तो योग्य आहे. बघा, त्यांचा अभंग आपल्याला माहितीच आहे, प्रसिद्ध अभंग आहे. ते असं म्हणतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जे धन जोडायचं आहे ते उत्तम व्यवहारानेच जोडायचं आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. वेच करणं म्हणजे खर्च करणं. कशा पद्धतीने तुम्ही त्याचा विनियोग करा, तर उदास विचारे. आणि उदास म्हणजे आपण प्रपंचामध्ये किंवा व्यावहारिक दृष्टीने उदास शब्द वापरतो, तसा शब्द नाहीये तो. आपण आधी घेतला होता उद आस, ज्याची आस, ज्याची इच्छा, ज्या माणसाची इच्छाच उडून गेलेली आहे त्याच्यामध्ये अडकायची. उद म्हणजे उडवून टाकलेलं आहे, वर नेऊन टाकलेलं आहे, बाजूला सारलेलं आहे. इच्छा, कामना, आस, आसक्ती, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये न अडकता उदास विचारे वेच करी. पुढचा विचार सांगत नाही फक्त, पण जर आपण तसं केलं तरच पुढे ते असं म्हणतात की उत्तमाची गती तो एक पावेल. तो जो मनुष्य आहे तरच तो उत्तम गती पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पुढे ते म्हणतात पर उपकार नेणे परनिंदा. फक्त उच्चार करते बरं, कारण महत्वाचा विचार आहे. आपल्या कानावरनं तरी कधीतरी तो जाऊ दे, जमलं तर पुढे परत संपूर्णपणे त्याचा अर्थ घ्यायचा प्रयत्न करूया आपण. पर उपकार नेणे परनिंदा, परस्त्री सदा बहिणी माया. परस्त्रीकडे बघताना बहिणीच्या मायेप्रमाणेच करा, कारण हे परधन, परद्रव्य आणि परस्त्री हे फार महत्वाचं आहे. हे आपल्याला अडकवणार आहे. म्हणून सगळे संत आपल्याला तिकडे अलर्ट करत असतात. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन, तान्हेलेले जे त्यांना तहान लागलेली आहे, आणि जीवन म्हणजे पाणी, ज्यांना गरज आहे त्यांना द्या. तान्हेल्या जीवन वन माझी, शांती रूपा नव्हे कोणाचा वाईट. कोणाचं वाईट नाही केलं ना तरच शांती रूप तुम्हाला होता येईल.
शांती रूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. अशा पद्धतीने जर वागला तरच तुमच्या वडिलांचं महत्व वाढेल. आणि वडिलांचं इकडे अर्थ कोण आहे? आपले जन्मदाते वडील, ठीक आहे मान्य, पण इथे वडील याचा अर्थ वेद. हे आपले सगळ्यांचे वडील आहेत, जे आपल्याला खरं कसं वागावं आणि कसं वागू नये याचं शिक्षण देत आहेत. म्हणजे आपण त्या पद्धतीने आचरण केलं तर वेदांचं महत्व वाढतंय. काय सुंदर विचार आहे. आपल्यावर जबाबदारी किती आहे. शेवटी ते म्हणतात, तुका म्हणे हेची आश्रमांचे फळ. गृहस्थाश्रमी आहात ना, हेच आश्रमांचे फळ परमपद बळ वैराग्याचे. त्याच्यामुळे वैराग्य आपल्यामध्ये वाढेल, सत्व वाढल्यामुळे, आणि ते परमपद मोक्षपद ते आपल्याला मिळेल. म्हणजे ते मोक्ष मिळण्यासाठी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे इथून सुरुवात आहे. काय सुंदर विचार आहे बघा संतांचे. इकडून तिकडून सगळ्यांना हेच सांगायचं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये 5 यज्ञ रोज सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एक देवयज्ञ आहे, एक भूतयज्ञ आहे. यज्ञ करणं म्हणजे सारखं सारखं यज्ञ कसं करणं? म्हणजे काय, ते यज्ञ कुंड असावं लागतं, मग त्याच्यामध्ये मंत्र म्हणावे लागतात, त्याच्यामध्ये समिधा घालावे लागतात, आणि काय काय अजून त्याच्यामध्ये ते सगळं घालावं लागतं एकत्र, साकल्य जे असतं ते. मग अशा पद्धतीच्या यज्ञाबद्दल या वेदांचं सांगणं आहे का? काय सुंदर आणि सोपं सांगणं आहे वेदांचं. वेद म्हणतात स्मरण रूपी यज्ञ. स्मरण करा फक्त त्यांचं. म्हणजे काय सांग, देवयज्ञ, देवांचं स्मरण नाही का रोज करणं शक्य? भूतयज्ञ, भूतदया करा, काही अन्न द्या लोकांना खायला, जे जे भूत आहेत ज्यांना कमी पडते तिकडे अन्न द्या. ऋषी यज्ञ, आपण कुठल्या तरी ऋषींमधनं आलेलो आहोत की नाही? आपल्या पत्रिकेमध्ये असतात की नाही ऋषी, आपलं गोत्र, कोण स्मरण करणार त्यांचे? त्या ऋषींनी तप केलंय, आणि तप करून ते सगळे जे गुण आहेत ते संक्रमित केलेत आपल्यापर्यंत, ते पोहोचतायत चांगले गुण. नको का त्यांचं स्मरण करायला आपण? ऋषी यज्ञ. आणि त्या ऋषींच्या मुळे हे सगळे ज्ञान जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलंय. स्मरण नको करायला त्यांचं रोज? सोपं आहे, एक स्मरण फक्त. पुढे पितृयज्ञ, पितरांचे स्मरण, कारण पितरांमुळे आपण आहोत. आणि शेवटी काय आहे मग, स्वतःचं भोजन. म्हणजे एवढे सगळं केल्याशिवाय, ज्या अन्नामुळे आपण धान्य कमवतो, ते धान्य ग्रहण करायच्या आधी इतकं सगळं करायला सांगितलं आपल्याला. आणि बघायला गेलं ते अवघड नाहीये. एकाकडे बघायला गेलं तर हो बाई, एवढं सगळं रोज कसं करणार, अवघड असू शकतं. पण त्याची सवय लावून घेतली. एकदा आंघोळ करताना, काहीतरी इकडून तिकडे चालताना सोयी करून लावून टाकायचं आपलं, आपण सोपं करून टाकायचं ते, आणि स्मरण करावं, कारण सत्व वाढतोय त्याच्याने. आणि परमपद, त्याशिवाय पोचणार कसं आपण तिथे? अजून एक महत्वाचा एक विचार घेऊया, आणि परत तो शास्त्र विचार आहे, आणि थोडासा सूक्ष्म विचार आहे. काय सांगतंय आपल्याला शास्त्र? शास्त्र असं म्हणतंय की जर तुम्ही धन योग्य पद्धतीने त्याचं अर्जन नाही केलं, समजा धनाचं, बघा खूप महत्वाचा विचार आहे, बारीक आहे आणि नवीन आहे. हा विचार आपल्या सगळ्यांना नवीन आहे, माझ्या सकट, कारण मी पहिल्यांदा वाचलं तो शास्त्रामध्ये. जर योग्य पद्धतीने अर्जन आलं नाही आपल्याकडे, आणि योग्य पद्धतीने विनियोग नाही केला, तर काय होतं? म्हणजे काय होतं मी आपल्याला, म्हणजे त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे हे जर नाही कळलं तर आपले डोळे उघडत नाहीत. शास्त्र असं म्हणतंय की आपण योग्य पद्धतीने अर्जन आणि विनियोग नाही केला तर आपल्याला आपला प्रज्ञाभ्रंश होतो. प्रज्ञाभ्रंश, आपण बुद्धी, प्रज्ञा, धृती, मेधा असे वेगवेगळे शब्द ऐकले बुद्धीच्या संदर्भात. बघा, आपण एकदा हा आपला अभ्यास अगदी सुरुवातीपासून, आपण जेव्हा मनाचे श्लोक शिकतोय तेव्हा मनाचं काम काय, बुद्धीचं काम काय, त्याचे पदर काय, या सगळ्यांचा बारीक विचार आतापर्यंत इथे झालेला आहे. आपले काम हे सगळं ऐकून तयार आहेत. आणि शास्त्र असं म्हणतंय जर योग्य पद्धतीने धनाचा वापर विनियोग नाही केला तर काय होतंय? प्रज्ञाभ्रंश. प्रज्ञा म्हणजे शुद्ध बुद्धी, आणि प्रज्ञाभ्रंश, बघा सूक्ष्मच विचार आहे, शास्त्रीय विचार आहे, थोडंसं लक्षपूर्वक ऐकायचं सगळ्यांनी. कारण प्रज्ञाभ्रंश म्हणजे काय सांगताना असं सांगतायत शास्त्र की तीन गोष्टींचा भ्रंश म्हणजे प्रज्ञाभ्रंश. मग या 3 गोष्टी काय आहेत? एक म्हणजे बुद्धिभ्रंश, दुसरं आहे स्मृतिभ्रंश, आणि तिसरं आहे धृतीभ्रंश. एवढं सगळं गेलं, आणि भ्रंश म्हणजे नाश, ऱ्हास,
ध्वंस संपलं आपल्याकडे. आणि बुद्धी भ्रंशचा अर्थ म्हणजे काय बघा, सगळा धनाला धरून विचार चालू आहे, सगळा द्रव्याचा विचार आहे आजचा. आणि पहिल्या चरणाचा विचार आपण केला, नको रे मना द्रव्य ते पुढील आणचे. जर तिथेच आपण व्यवस्थित काळजी घेतली तर बाकीच्या 3 चरणांकडे जावंच लागत नाहीये. पहिल्या चरणाकडे जर योग्य प्रकाराने धन आपण हँडल करायला शिकलो तर अतिस्वार्थ बुद्धी, पाप साठत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला मनाला दुःख होत नाही. म्हणून मुख्य विचार जो आजचा झालाय तो सगळा धनाबद्दल झालेला आहे. योग्य पद्धतीने धन येणं आपल्याकडे हे फार महत्वाचं आहे. कारण तसं नाही झालं तर जीवाला काय होतंय, जीवाला काय सहन करावं लागतंय हे सांगताना आपल्याला शास्त्र असं म्हणतं की एक बुद्धिभ्रंश. आणि बुद्धिभ्रंश म्हणजे काय तर जीवाला भेददर्शन, जीवाला भेददर्शन घडायला लागतं. आणि भेददर्शन म्हणजे काय बघा, 3 पद्धतीचं दर्शन घडायला लागतात. सगळे शास्त्रीय विचार घेतोय आपण आज. त्याच्यामधलं पहिलं आहे की मी आणि हे सगळं, याच्यामधला भेद म्हणजे मी मला वेगळं करून टाकलं आणि हे सगळं, हे पेपर वेगळा आहे, टेबल वेगळं आहे, वेगळं आहे, ते वेगळं, माझ्यापासून सगळं वेगळं म्हणजे मी आणि हे जग वेगळं. हा पहिला भेद. दुसरा मी आणि ते म्हणजे काय तत्पद, तत्त्वम असी म्हणजे ते आहे की नाही तत्, ते म्हणजे लक्षार्थाने ब्रह्म. काय भेद झाला म्हणजे मी आणि ब्रह्म. म्हणजे पहिला भेद होता मी आणि हे, मी आणि जग. दुसरा भ्रम होता मी आणि ते, मी आणि ब्रह्म. आणि तिसरा भेद हे आणि ते म्हणजे जग आणि ब्रह्म. हे सगळं वेगवेगळं, खरं म्हणजे सगळं एकच आहे. आणि सारखं सारखं आपल्याला भेददर्शन घडतंय ना, याचा अर्थ आपल्याकडनं काहीतरी चुकीचं कृत्य झालंय. आणि वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करणार आहोत, कुठे कुठे रिपेअर करू शकतो त्या प्रत्येक गोष्टीने आपण रिपेअर करायचा प्रयत्न करणार आहोत स्वतःला. पण आता आपल्याला बुद्धिभ्रंश म्हणजे काय ते कळलं. अजून एक आहे स्मृतिभ्रंश. मग स्मृतिभ्रंश म्हणजे काय? स्मृती म्हणजे माझी स्मृती, त्याचा भ्रंश होतो. स्मृती म्हणजे लक्षात राहणं. माझी स्मृती हे विसरलीच आहे की माझं खरं स्वस्वरूप काय आहे. मी नित्य आहे, मी अखंड आहे, याचा अनुभवच मला नाहीये कारण माझ्या स्मृतीमधनं निघून गेलंय ते. समर्थांचं सांगणं आहे बघा, समर्थ म्हणतात जुने ठेवणे मीपणे आकळे ना. जुने ठेवणे, आपलं जुनं ठेवणं आहे ते. काय ठेवणं आहे की मी ब्रह्मस्वरूप आहे. आणि हे जुने ठेवणे मीपणे, हा मी आला बुद्धीमध्ये, मी स्वतःला वेगळं करून टाकलं सगळ्यांपेक्षा. मीपणे आकळे ना म्हणजे अनुभव नसणं, समजणं आणि आकळणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. समजणं म्हणजे परोक्ष लेवलवर शाब्दिक अर्थाने कळतं आणि आकळणं म्हणजे त्याचा अनुभव होणं. म्हणून अगदी शेवटी भगवद्गीतेच्या शेवटी जेव्हा सगळं ज्ञान सांगून झालं भगवंतानी, तेव्हा फलश्रुती म्हणून श्लोक जो आहे तिकडे काय म्हणतोय अर्जुन, काय म्हणतोय की देवा अरे तुझ्या कृपेमुळे मला परत बघा नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा, स्मृतीचा लाभ परत झाला. तुझ्या कृपेने, अर्जुन म्हणतोय भगवंताला की तुझ्या कृपेने माझी जी स्मृती गेली होती की मी ब्रह्मस्वरूप आहे, तुझ्या कृपेने माझा मोह जेव्हा संपला तेव्हा माझ्या स्मृतीचा मला परत लाभ झाला. म्हणजे स्मृती म्हणजे काय ते आता आपल्याला कळतंय. आणि योग्य पद्धतीने जर धन सांभाळलं नाही तर स्मृती भ्रंश, कधीच आपल्याला ती स्मृती परत मिळणार नाही. आणि तिसरं जे आहे ते आहे धृतीभ्रंश. आपण या सगळ्या शब्दांचा विचार केलेला आहे. एकदा मला असं वाटतं व्हॉट्सअपमध्ये ते आपण पाठवलं पण होतं आपल्या ग्रुपमध्ये की याच्यामधले जे बारकावे आहेत, स्मृती म्हणजे काय आणि धृती म्हणजे काय आणि प्रज्ञा म्हणजे काय, हे आपण पाठवलं होतं एकदा ग्रुपमध्ये. धृती म्हणजे काय तर धृती म्हणजे धारण करण्याची शक्ती. एक दुधाचं पातेलं असतं बघा, आता ते पातेलं किती मोठं आहे त्याच्यावर त्या पातेल्यामध्ये दूध किती मावेल असं ठरतं, बरोबर. तसं माझी धृतीची क्षमता काय आहे त्याच्यावर हे शास्त्र विचार, हे संत विचार किती आकलन करू शकते, किती धारण मी करू शकते, काय पद्धतीने ते ठरतं. आणि ती धारण शक्तीच कमी होते जर आपण योग्य पद्धतीने धनाचा या द्रव्याचा वापर नाही केला तर.
किती मोठा रेड अलर्ट दिलाय बघा आपल्या शास्त्राने आपल्याला. कारण काय होतंय माहितीये का, आपल्याला सगळं कळतंय, कळत नाही. आता खरं सांगा, काय योग्य आणि काय अयोग्य धृती धारण करत नाहीये. म्हणजे समजतंय अपॅरंटली, बरोबर वर करणे, अगदी योग्य अयोग्य काय आहे सगळ्यांना कळतंय आपल्याला. न समजणं यात काही प्रश्नच नाहीये ते. बघा, धनाकडे आपण ज्या पद्धतीने बघतोय ना, त्याच्यामध्ये पण फरक असतो. एखादा माणूस असतो म्हणजे मध्यम विचार, बरं का, समजतंय सगळं आपल्याला, पण तरी पण आपण वागतो कसे ते बघा. आणि बघा आपण नक्की कशामध्ये बसतो ते बघा. एक सामान्य पद्धती, एक सामान्य माणूस आहे, तो स्वतःच्या धनाकडे बघताना असं म्हणतो की ते माझं आणि तुझं ते तुझं. तुझं काय घ्यायला मी जात नाही, म्हणजे तुझ्या धनावर काही माझा डोळा नाही. हा सामान्य विचार आहे. माझं ते माझं, तुझं ते तुझं, आहे की नाही. आपण बसतो का इकडे प्रत्येकाने बघायचं, चेक करायचं. हा सामान्य विचार, अगदी ऑर्डिनरी विचार आहे यार. आणि आपल्याला आपण नेहमीच एक्स्ट्राऑर्डिनरी वाटत असतो. मग कसे आपल्याला बरोबर दाखवलं जातं बघा संत विचार. अजून एक विचार आहे, त्याला निकृष्ट विचार असं म्हणलेलं आहे, अधम विचार म्हणलेलं आहे. ते म्हणजे काय, तिकडे नाही पडत आपण, तरी ऐकूया. म्हणजे माझं ते माझं म्हणजे झालंच, माझं ते माझंच रे, पण तुझं ते पण माझं. हा काही विचार आपला नाही, म्हणून आपण त्याच्याबद्दल विचारच करूया नको, इकडे एवढं खाली पडायचंच नाही. पण उत्तम विचार तरी ऐकूया. उत्तम विचारामध्ये माझं आणि तुझं असं काही नसतंच. कारण माझं तुझं म्हटलं की झालं, तिकडे अडकलो आपण त्याच्यामध्ये. एक गृहस्थ होते आणि अगदी धर्माने वागणारे, आचरण करणारे असे होते. आपल्या मुलीचं ते लग्न लावून देतात आणि थोड्या दिवसानंतर मुलीच्या घरी राहायला जायची त्यांना वेळ येते. एकदा जायची त्यांना वेळ येते आणि मग ते मुलीच्या, लांब असतं मुलीचं घर, तिला भेटतात ते, आणि लांब असल्यामुळे त्यांना आपल्या मुलीच्या घरी राहावं लागतं. आणि पूर्वी धर्मनिष्ठ होते, धर्माप्रमाणे आचरण करत होते हे गृहस्थ. आणि मग मुलगी काय म्हणते, आता तुम्ही राहायला आहात ना, तर रात्री जेवा. तर ते म्हणतात, आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मुलीच्या घरी पाणी पण ग्रहण करायचं नसतं, तुम्ही तुझ्याकडे नाही जेवणार. तेव्हा ती मुलगी असं म्हणते की बाबा, तुम्ही जर स्वतःच्या घरी असला असतात तर जेवला असतात की नाही, मग इथे का नाही. तेव्हा तिला ते असं समजवतात की हे बघ बाळा, हे माझ्या घरी जे असतं ते माझं असतं ग, आणि इकडे तुझं आहे, मी कसं जेवू, मी कसं त्याचं ग्रहण करू, मी नाही करणार. तर मुलगी म्हणते ठीक आहे, आता याच्या पुढे काय समजवणार. आणि मग रात्री जेव्हा हे गृहस्थ झोपायला जातात तेव्हा ते भक्तच असतात, आचरण चांगलंच आहे, शुद्धच आहे, भगवंताला नमस्कार करतात आणि रात्री झोपतात. आणि रात्री झोपल्यावर त्यांना स्वप्नामध्ये तो भगवंत दिसतो. बघा, स्वप्नातलं दर्शन आहे. आणि स्वप्नामध्ये भगवंत जेव्हा दिसतो तेव्हा तो असा नाराज असतो, उदास असतो, तो आनंदी नसतो. आणि हा भक्त म्हणतो की भगवंत, मला तुम्हाला अशी बघायची सवय नाहीये, तुम्ही असे उदास कसे, आज काय झालं. तर तेव्हा भगवंत म्हणतो की एका माणसाने आज मला धोका दिलाय. तर म्हणे कोणी धोका तुम्हाला, आता प्रश्न विचारलाय, परत स्वप्नामध्येच विचारलाय, कोणी तुम्हाला धोका दिला. तेव्हा तो भगवंत म्हणतो तू धोका दिलास. तर त्याला काही कळतच नाही, खरं म्हणजे किती शास्त्रानुसार त्याचं आचरण आहे की नाही, की मुलीच्या घरी जेवायचं नाही सांगितलंय, त्यांनी पाळलं, मग धोका कसा. तेव्हा तो भगवंत असं म्हणतो की अरे, जेव्हा तू तुझ्या घरी माझी प्रार्थना करतोस, बघा आपल्याला प्रत्येकाला याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. जेव्हा तुझ्या घरी तू माझी प्रार्थना करतोस तेव्हा असं म्हणतोस की भगवंता, सगळं तुझंच आहे रे, सगळं तुझं. आणि आता संध्याकाळी जेव्हा तू तुझ्या मुलीबरोबर बोलत होतास तेव्हा मला असं कळलं की तिथे सगळं तुझं आहे आणि इथे सगळं तुझ्या मुलीचं आहे, मग माझं कुठे. बघा, बोलण्यासाठी आपण बोलतोय सगळं की सगळं त्याचं, पण खरंच त्यानुसार आपलं आचरण असतं का. तो माणूस जो जागा झाला तो म्हणतो झोपलो म्हणून जागा झालो मी, तसं आपण या सगळ्या गोष्टी ऐकून जागे व्हायचं असतं आपण. कारण बोलण्यासाठी, वर करणे, सगळं आपल्याला समजतंय, काय योग्य काय अयोग्य, काय धर्म काय अधर्म, हे सगळं आपल्याला कळतंय, पण आपलं आचरण त्यासारखं नसतं. म्हणून अशा पद्धतीचं आपण ऐकायचं असतं वरचेवर. बघा, एक रामायणामधला प्रसंग घेऊया, पुढचे 15 मिनिटं आपल्याकडे आहेत.
आणि इतकं सगळं शास्त्रीय विचार जरी आपण मगाचपासून एका पाठोपाठ एक आपण शास्त्राचे वचन ऐकतोय आणि त्याच्यामधून शिकायचा प्रयत्न करतोय, पण आता पटकन पुढे जो विचार करणार आहोत पुढच्या 15 मिनिटांसाठी, पुढच्या 15 मिनिटात माझं घड्याळ मला दाखवतंय, पण तो विचार जो आहे तो आपण रामायणातल्या एका प्रसंगाचा आधार घेऊन करतोय. आणि आपल्याला कथा म्हणले की पटकन आवडायला लागते. आणि शिक्षण पण म्हणजे दृष्टांतामधनं जो सिद्धांत शिकायचा तो कसा पटकन होतो बघा. म्हणजे कळतंय सगळं. आतापर्यंत जे आपण ऐकलं ते आपल्याला पटलं नाही असं नाहीच आहे, पण त्यासारखं आचरण करण्यासाठी हा पुढचा विचार आपण घेतो की धन कुठल्या पद्धतीने आपण पाहावं, कुठल्या पद्धतीने आपण अर्जन करावं आणि त्याचा विनियोग करावा, या सगळ्यासाठी पुढचा एक विचार घेतोय. प्रसंग असा आहे रामायणामधला, तो प्रसंग आहे जेव्हा हनुमंताने सीतामाईचा शोध लावला होता अशोकवनात. ते उड्डाण करून तो गेला अशोकवनामध्ये, त्यांनी शोधलं आणि सीतामाईचे त्याने चरण पकडले, निरोप देणं घेणं सगळं झालेलं आहे. आणि इतकं सगळं झाल्यानंतर जेव्हा हनुमंताने परत निघायच्या अगोदर सीतामाईचे पाय चरण पकडले आणि सांगितलं, सीतामाई मला भूक लागली आहे, तर मी काय करू? तर तेव्हा ती असं म्हणतेय की आपण वनात बसलो आहोत आणि या वनामध्ये खूप फळं आहेत, तर ती फळं तू खाऊ शकतोस, पण एक लक्षात ठेव, ती फळं ना माझी आणि ना तुझी, या भावनेने तू फळं खा नक्की. बघा, जे काही पैसा आपल्याकडे येतोय आज घरी माझा आहे, मी कमवतो आहे, असा विचारच ठेवू नये. अशा पद्धतीचा हा प्रसंग आहे. घे, येऊ देत, खा तू नक्की, उपभोग घे त्या फळांचा, पण ना माझं ना तुझं. आणि मग अशा पद्धतीने आता त्यांनी काय सुरू केलं, त्याचा विचारच वेगळा होता. म्हणजे हनुमानाचा विचार वेगळाच होता. त्याला काय करायचं होतं, आम्ही संपूर्णपणे प्रसंग घेणं शक्य नाहीये. रामायण कधीतरी नंतर झालं तर संपूर्णपणे विचार घेऊ शकतो, पण हनुमंताला खरं म्हणजे या रावणाची सभा बघायची होती. सभा कुठल्या पद्धतीचे, कोण आहेत त्याचे मंत्री, हे सगळं सभेमध्ये गेल्याशिवाय कसं कळणार मंत्रिमंडळ काय आहे, कारण त्याच्यामध्ये फूट पाडायची होती. सगळा विचार नाही घेते, मला मोह होतोय पण तरी नाही घेते विचार हा. मग हनुमंताने त्या वनात काय केलं, अशोक वनात काय केलं, ते फळं खाताना त्यांनी झाडं उपटली, तो नासधूस करायला लागला मुद्दामूनच. मग ते राक्षस, मी सगळा प्रसंग परत घेत नाहीये की ते राक्षस आले, मग त्या राक्षसांना त्यांनी ते झाड उपटून त्याच्या अंगावर फेकले, राक्षस मेले. मग अक्षकुमार नावाचा पुत्र रावणाचा तो पण मारला गेला, हेही आपल्याला माहितीये, आपल्या सगळ्यांना ही कथा माहितीये. आणि नंतर मेघनाद इंद्रजित आला आणि इंद्रजिताने काय केलं, तर इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडलं. आता वीर दोघही आहेत, वीर मेघनाद रावणाचा पुत्र हा वीरच आहे आणि हनुमंत पण वीर आहे, पण बुद्धिमत्तां वरिष्ठम, आधी विचार मग कृती असा तो आहे. आणि फक्त वीर नाहीये तो, समोरच्याचा आदर तो उद्दंड नाही येतो. म्हणून जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं तेव्हा त्याने स्वतःला बंदिस्त करून घेतलं त्याने स्वतःला, कारण तेवढा मान त्याने ब्रह्मदेवांचं अस्त्र होतं ते, ब्रह्मदेवांना तेवढा मान दिलाच पाहिजे, म्हणून स्वतःला बंदिस्त करून घेतलं. आणि पुढे परत त्याचा विचार जो सूक्ष्म विचार होता की आतमध्ये पोचायचं, त्या सभेमध्ये, रावणाच्या सभेमध्ये पोचायचं. आणि तसं केलं गेलं. बंदिस्त जेव्हा बनवलं मेघनादाने तेव्हा त्याला खूप हुशार तो स्वतः असं वाटलं आणि रावणासमोर त्याला उपस्थित केलं गेलं. आता आपला मुख्य विचार जो आजचा आपला विचारांचा सुसंगत आहे तो विचार आता चालू होतोय. रावणासमोर रावण अतिशय क्रोधित, कोपी, अतिशय क्रोध आला, त्याला राग आला की तू आहेस कोण, तू कोण आहेस बाबा, काय आहेस तू, एक वानर दिसतेस मला फक्त, तू कोण आहेस आणि कोणाच्या बळावर हे सगळं केलंस तू, नासधूस, कोणाच्या बळावर, तुला माझं नाव माहित नाही काय, तू दिसतोस तर खूप वेगळा, असं काय 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 वेगळे वेगळे प्रसंग, वेगळे वेगळे प्रश्न रावणाने उपस्थित केले, रावणाने विचारले त्याला. पण सुरुवातीला या प्रश्नांची उत्तरच दिली नाहीयेत हनुमंताने. बघा, कबीरांचं इतकं सुंदर वचन आहे. कबीर असं म्हणतायत की ज्ञानी का मैं गुरु हूं और अज्ञानी का चेला. म्हणजे काय, कबीर महाराज असं म्हणतात की जर कोणी ज्ञानी असेल तर त्याच्यासमोर मी गुरु सारखं बोलतो किंवा त्याचा गुरु व्हायला मी तयार आहे, त्याला पुढचं ज्ञान जर हवं असेल तर. पण जर अज्ञानी असेल, कारण तो स्वतःला हुशार समजतो, त्याला दुसऱ्याकडनं ज्ञान संपादन करायचंच नसतं, जर तो समोरचा अज्ञानी असेल तर त्याचा चेला होतो. तू बरोबर बोलतोस बुवा, तुझं सगळं बरोबर, त्याचं ऐकायचं, कारण तिकडे तोंड उघडून उपयोगच नाही.
म्हणून इकडे सुरुवातीला हनुमंत तोंडच उघडत नाही. काय त्याच्या समोर तोंड उघडायचं रावणासमोर? पण रावणाने हे प्रश्न पुन्हा विचारले हनुमंताला की तू कोण आहेस? बघा, आणि प्रश्न बघा, कोणाच्या बळावर तू हे सगळं उद्ध्वस्त केलंस? कोणाच्या बळावर? आणि आपल्याला जे शिकायचं आहे ते हनुमंताच्या या उत्तरामधनं शिकायचंय. हनुमंताने उत्तर दिलंय की बळ जे असतं ना ते एकच आहे. काय सुंदर विचार आहे बघा. एकच बळ आहे फक्त. म्हणजे ज्या बळावर, अरे रावणा, तू ही लंका उभी केलीस, हा डोलारा उभा केलायस, एवढी सोन्याची लंका. मला पण हा सगळा डोलारा माझा वाटतो ना. 2 BHK 3 BHK, एखादा बंगला, 4 गाड्या, अजून असून काय असणार आपलं? आणि त्या भगवंताचं संपूर्ण सृष्टी त्याची आहे. हनुमंत असं म्हणतोय की ज्या बळावर तू हे सगळं संपादन केलंस, हा डोलारा, त्याच बळावर मी ते वन उद्ध्वस्त केलं. कारण दुसरं असं बळच नाहीये. काय सुंदर एक आपण काव्य ऐकूया बरं. हे बळ एकच आहे. काव्य असं आहे की दाता एक राम, हिंदी काव्य आहे. दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. एकच आहे देणारा, बाकी सगळे भिकारी आहेत. बघा, राम जे राम भक्त त्यांनी राम म्हणावं, अजून कोणाचं जे कोण, कारण इकडे जो राम जो आहे तो राम ईश्वर नसून तो आत्मारूपी राम, आत्माराम आहे तिथे. कारण तोच एक देणारा आहे आपल्याला, तो त्याचं स्वरूप आपण होऊन जातो. राम दाता एक राम, भिकारी सारी दुनिया, कारण बाकी दुसरं काही नाहीच आहे. भिकारी सारी दुनिया, राम एक देवता, पुजारी सारी दुनिया. आपण त्याचेच पुजारी आहोत, फक्त माहिती नाहीये की ते त्याचं स्वरूप आहे. मला वाटतं की मी माझ्या मुलांचं करते, मी यांचं करते, मी त्यांचं करते, मी माझं स्वतःवर प्रेम करते, पण ते सगळं राम स्वरूपच आहे. म्हणून राम एक देवता, पुजारी सारी दुनिया. बळ नाहीच दुसरं कुठलं. नाम का प्रकाश जग अंदर जगाएगा, प्यारे श्री राम का दर्शन तू पाएगा, ज्योति से जिसकी है पुजारी सारी दुनिया, राम एक दाता भिकारी सारी दुनिया. दुसरं काही नाहीच. माझं हे जे सगळं मला वाटत बसलं एवढंच. बघा, आपण याच्यामधनं काय कमवतोय आणि कसा उपयोग करायचा हा विचार आपण शिकतोय. हनुमंत उत्तर देतो, अरे तू मला प्रश्न विचारतोयस की ही वाटिका मी का उजाडली आणि ही फळं मी का खाल्ली? अरे वाटिका का उजाडली त्याचं उत्तर सरळ आहे, मी मरकट आहे, मी माकड आहे. आणि मरकट चेष्टा करतातच. मी हे उद्ध्वस्त केलं, यात काही नवल नाही. पण तू ज्ञानी आहेस, तुला सगळं समजतं की नाही, काय योग्य काय अयोग्य. बघा, आपण रावण आहोत का हनुमंत आहोत, आपण प्रत्येकाने विचार करायचा. योग्य काय अयोग्य काय सगळं कळतंय आपल्याला, तरी एका लिमिटच्या पुढे आपलं आचरण सुधारतच नाही. तुला सगळं कळतंय, तू दशग्रंथी ब्राह्मण आहेस, तू तप केलेला आहेस, तुला मंत्र पठण सगळं येतंय, आणि तरी पण ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती त्या भगवंताची वाटिका आहे, ती तू उजाडायला निघाला असणार रे. तू माझ्या एका वाटिकेबद्दल बोलतोयस. काय उत्तर दिलंय हनुमंताने? आणि दुसरं असं तो म्हणतोय की मी फळं का खाल्ली, त्या वाटिकेमधली फळं का खाल्ली असं तू म्हणतोयस की नाही. अरे फळं का खाल्ली त्याचं उत्तर सरळ आहे, मला भूक लागली होती. एवढं उड्डाण करून आलाय विचार, त्याला भूक नाही लागणार? माझं सोड रे, तुझं काय? तू भरल्या पोटी इतका सगळा मोठा डोलारा असताना पण अधिक अजून तू सगळं या त्रिभुवनावर विजय मिळवायला जातोयस रे. का? कुठेतरी तरी थांबता आला पाहिजे की नाही. मुलाबाळांचं करा संगोपन, आपल्या म्हातारपणाची सोय करा ना, कोण नाही म्हणताय, पण त्याच्या पुढे का देऊ नयेत आपण? सगळं आपणच हवं म्हटलं तर आपण नक्की राम की हनुमंत हा आपण विचार केला पाहिजे. यासाठी आपण हा विचार घेतोय. सगळं योग्य अयोग्य कळतंय आपल्याला. धारण शक्ती, जो आपण धारणा शक्ती, धृती भ्रंश हा कशामुळे होतो आणि तो कसा होतो? कारण धारण योग्य विचार कळतोय, समजण्याला प्रॉब्लेमच नाही बरं आपल्याला. म्हणजे बुद्धिमत्ता कमी नाही. आज बाहेर तुम्ही बघा, सगळे बुद्धिमान आहेत, शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला सगळं मिळतंय, इंटरनेटवर हल्ली सगळंच मिळतंय, सगळ्याचं सगळं माहिती आहे, पण त्याप्रमाणे आचरण नाही. योग्य अयोग्य आणि कळत असून पण. म्हणजे बघा, एक साधं उदाहरण घ्या की समजा एक कुत्र आहे
आणि त्या कुत्र्याला जर का तुम्ही स्वतः पोळी खायला दिली, काहीतरी खायला दिलं, तर तो छान शेपूट हलवत आपल्या समोर खातो. पण त्या कुत्र्याने समजा एक पोळी चोरली असेल, तर तो काय करतो? तो ज्या ठिकाणी ती पोळी चोरली तिकडून तो निघतो, दुसरीकडे लपतो आणि मग खातो. कावळ्याचं पण तसंच आहे. कावळ्याला एखादी गोष्ट खायला द्या, मी रोज इकडे समोर खायला देते कावळ्याला, तो छान जे काही दिलेलं असतं ते खातो. पण बऱ्याच वेळा त्याने वेगळीकडनं उचलून स्वतः काहीतरी आणलेलं असतं आणि मग ते तो जागा शोधत बसतो की आता हे मी कुठे खायचं. म्हणजे त्या योनीमध्ये पण धर्म अधर्म, योग्य अयोग्य कळतच की नाही त्यांना. मग आपल्याला योग्य आणि अयोग्य कळत नाही असं आहे का? धन कमवू नये असं नाहीच. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे असं जेव्हा सांगायचंय तेव्हा ते पुढीलांचे द्रव्य नको, त्या पद्धतीने आलेलं द्रव्य याच्याबद्दल नकार आहे शास्त्राचा. कारण बघा श्रीकृष्णाने दुर्योधनाला महाभारतामध्ये सांगितलं की तू एक काम कर, तू काय कर, तर तू फक्त पाच गावांनी एवढी जमीन, आपल्याला माहिती आहे प्रसंग, 5 गावांची जमीन जी आहे, 5 गावांनी एवढी जमीन, 5 गाव हे तू पांडवांना दे, कारण पांडव संतुष्ट आहेत, मला माहिती आहे ते शांत राहतील. तर दुर्योधनाचं उत्तर काय त्याच्यावर? दुर्योधन असं म्हणतो की आपल्याला माहिती आहे ते उत्तर द्यायचं की सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन पण युद्ध झाल्याशिवाय मी त्यांना देणार नाही. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतोय की अरे दुर्योधना, हा अधर्म आहे. तेव्हा दुर्योधन असं म्हणतो मी कुठे म्हणतो की हा धर्म आहे. म्हणजे त्याला धर्म आणि अधर्म माहिती नाही असं नाही. दुर्योधनाचं वचन बघा. मग आता परत आपण रावण की आपण हनुमंत, आपण दुर्योधन की आपण भगवंत, हे सगळं आपण बघायचं. दुर्योधनाच्या मुखी काय श्लोक दिलाय सुंदर. दुर्योधन असं म्हणतोय की जानामि धर्म नच मे प्रवृत्ती. मी धर्म जाणतो पण माझी प्रवृत्तीच होत नाही ते करण्यासाठी. जानामि धर्म नच मे प्रवृत्ती जानामि अधर्म. मला अधर्म पण कळतं पण नच मे निवृत्ती, ते मी निवृत्त करू शकत नाही. माझे सद्गुण जे आहेत ते सद्गुण नसल्यामुळे मी भाग पडतो अधर्माने वागायला. म्हणून सुरुवातीला पाप बुद्धी होऊ नये म्हणून आपण जो विचार घेतला त्याच्यामधनं हे सगळं शिकलो की सद्गुण जर वाढवले आणि जर योग्य पद्धतीने आपल्याकडे एक फक्त अगदी शेवटचा विचार आपण फक्त घेतोय आणि मग विचार थांबवूया. तैतरीय उपनिषदामधलं आपण धन जे आलेलं आहे ते परत जर आपण योग्य पद्धतीने दिलं, कारण धन जे असतं जे आपण कमवतो ते समाजाकडनंच कमवतो की नाही. समाजाच्या बाहेर काही आहे का कमवण्यासारखं? या सृष्टीमध्ये राहतोय, या पृथ्वीवर राहतोय, काहीतरी काम करतोय आपल्या क्षमतेनुसार. म्हणजे जे धन कमवतोय ते या सृष्टीमधूनच कमवतोय, या समाजाकडनंच आपण घेतोय. मग परत आपण समाजाला जर दिलं तर ते योग्य पद्धतीने जर रोटेशन होतं आणि मग ते आपल्याला बाधत नाही. विचार आपण शेवटचा एक घेतोय आणि तो विचार घेऊन आपण थांबूया, कारण मग आपल्याला नक्की कळलेलं आहे की योग्य पद्धतीने द्रव्य सांभाळणं म्हणजे काय. तैतरीय उपनिषदामधला अतिशय प्रसिद्ध आहे परत विचार जो आहे, श्रुती आहे तैतरीय उपनिषदामध्ये, ती श्रुती आधी वाचून दाखवते. श्रुती असं म्हणते की श्रद्धा देयम अश्रद्धा अदेयम. आता आपल्याला संस्कृत हळूहळू वाचून पण आपल्याला अंदाज कळायला लागला की श्लोकांना सांगायचंय काय. श्रद्धा देयम अश्रद्धा अदेयम. श्रद्धेपूर्वक द्या, कधीही दिल्यानंतर विचार करू नका. एक तर योग्य ठिकाण आपण विचार केला की सत्पात्रीच ते गेलं पाहिजे. मग त्याचं पुढे काय झालं त्याचं माझं नातं समजलं. पण श्रद्धापूर्वक अतिशय महत्वाचा विचार आहे हा जो, आणि आपल्या मनात किंतु परंतु येतातच देताना. श्रुती असं म्हणते की श्रद्धा देयम अश्रद्धा अदेयम. अश्रद्धा असेल, श्रद्धा नसेल तर देऊ नका, कारण त्याचा पुढे काहीच उपयोग नाहीये. आणि पुढे असं म्हटलं की श्रिया देयम. इतका सुंदर व्यापक व्हायला शिकवतात आपल्याला आपले वेद. ते असं म्हणतात की श्रिया देयम, त्याचा अर्थ आहे की आपल्या क्षमतेनुसार द्या. काहीतरी थोडंसं किडूक मिडूक आता सध्या आपण बघतोय की इतकं सुंदर भारतामध्ये सध्या चालू आहे की आपण जे राम मंदिर आपल्याला बांधायचं आहे त्यासाठी प्रत्येकाकडनं प्रत्येक जण जमेल तेवढं आपण खरं म्हणजे आपल्याला द्यायचंय. आमच्या बिल्डिंग मध्ये लोक प्रत्येकाकडे आले असतील, तिथे येत आहेत की नाही माहित नाही, पण इथे काम अतिशय नेटाने आणि सुंदर काम चालू आहे. प्रत्येकाच्या घरी येत आहेत मागायला आणि इतकं सुंदर वाटतं ते. आणि आपल्याला कृतार्थ झाल्याची भावना होते जेव्हा आपण त्यांना देतो रामासाठी. रामाचंच आहे ते, काय मोठे झालो आपण.
आता एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स मध्ये, मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहतात आणि येऊन 101 रुपये देतात. हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये जेवल्यानंतर 5001 बिल होतं आपलं एका दिवसात पुढलं, आणि देतो मात्र 101 रुपये. आणि देताना आपण काहीतरी महत्वाचं केल्यासारखं वाटतं. वेद आपल्याला काय शिकवतात बघा, श्रिया देयम, आपली क्षमता आहे त्यानुसार आपल्याला शोभेल असं द्या. काहीतरी थोडं किडूक मुडूक देऊन तुम्ही संपवू नका ते. आणि पुढे असं दिलंय रिया देयम, अजून व्यापक वेळेला शिकवलंय. रिया देयम म्हणजे जे काही आपण देतोय ते संकुचित, म्हणजे आपल्याला संकोच वाटला पाहिजे की समोरच्याला ते पुरणार की नाही. म्हणजे कधीही असं नाही वाटलं पाहिजे की मी खूप दिलंय. प्रत्येक वेळेस संकोच वाटला पाहिजे की मी कमीच दिलं, मी कमीच दिलं, अजून दिलं पाहिजे, अजून दिलं पाहिजे, अशा विचाराने. रिया देयम, काय सुंदर विचार आहे. आणि संविदा देयम, विचारपूर्वक, विवेकपूर्वक द्या. परत वाचून दाखवते. श्रद्धा देयम, अश्रद्धा अदेयम, श्रिया देयम, रिया देयम, संविदा देयम, असं काहीतरी उपनिषद शिकवते. आणि या सगळ्यामुळे असं मला वाटतं की नको रे मना द्रव्य ते कुडिलांचे, तर द्रव्य कसं हवं, कुठल्या पद्धतीने ते आलं पाहिजे, जेणेकरून पाप नाही साठणार. सुरुवातीला डॉक्टर काकांनी जो विचार एक आपल्याला मॅप करून दिला होता विचार, की जेणेकरून पाप नाही साठणार, कारण पापाचं मग दुःख आपल्याला भोगावं लागतं. आणि अजून अतिस्वार्थ बुद्धी झाल्यामुळे, मनासारखं न झाल्यामुळे अधिक दुःख होतं. तर या सगळ्यांमधनं वाचण्यापेक्षा तुम्ही योग्य पद्धतीने जे द्रव्य आपल्याला भगवंताने दिलेलं आहे ते छान हाताळावं, त्याचं छान अर्जन कमवावं आणि योग्य पद्धतीने त्याचा विनियोग करावा. एवढा विचार घेऊन आता इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. डोळे मिटायचे, हात नमस्कार मुद्रेमध्ये. शांतीपाठ म्हणूया आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण, डोळ्यांची भोवती, जेकडून सुरुवात तिकडे शेवट. हरिओम. धन्यवाद. 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 थँक्यू व्हेरी मच. आणि उद्या आपण कीर्तन सेशन साठी भारताच्या 8 वाजता आणि US ईस्टर्न टाइम 9:30 वाजता भेटू. कुणाला काही बोलायचं होतं का आता? कोणीतरी अनम्यूट केलं मला वाटतं. चालेल. धन्यवाद परत एकदा सगळ्यांना. आणि नेक्स्ट सेशन साठी उद्या रविवारी परत एकदा भारताच्या 8 वाजता आणि US ईस्टर्न टाइम 9:30 वाजता सकाळी कीर्तन सेशन साठी भेटू. पहिल्यांदाच आपला हा प्रयत्न आहे आणि कीर्तनाचा विषय दान आहे आणि मला खात्री आहे सगळ्यांना खूप आवडेल. तर उद्या भेटू आपण. धन्यवाद.